आपण इतर आपल्या राजकीय विश्लेषक आहेत त्यांच्याकडे सुद्धा जाणार आहोत। प्रकाश पवार, आपल्याला या महाराष्ट्रातल्या आकड्यांविषयी काय वाटतं की महाराष्ट्रातला जो वोटर आहे किंवा मतदार आहे त्याने कुणाच्याच पाड्यात भरभरून असं दान दिलेलं नाही असा हा अंदाज सांगतोय, आपलं काय म्हणणं यावर? मला असं वाटतं की ज्या आकडेवारी आलेली आहेत त्या आकडेवारी समाजामध्ये किंवा प्रत्यक्ष ग्राउंडवरती जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेला अधोरेखित करतायत आणि या आकडेवारीमधून हे मात्र अजूनही डिफाईन होत नाही की यामध्ये महायुतीच्या किंवा महाविकास आघाडीच्या 10 जागा कुठं वाढतील त्याच्याबद्दलचं। सर, मी तुम्हाला थोडंसं थांबवतेय कारण फार इंटरेस्टिंग आकडे आपल्या समोर आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये एबीपी सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला 17 जागा मिळताना दिसत आहेत। सरळ सरळ भाजपचं नुकसान होताना दिसतंय। काँग्रेसला 8 जागा मिळताना दिसत आहेत। 1 जागा होती 2019 मध्ये आणि काँग्रेसला महाराष्ट्रामध्ये 8 जागा मिळताना दिसत आहेत। 17 जागांवर काँग्रेसनं निवडणूक लढवलेली आहे। शिवसेनेला 6 जागा मिळताना दिसत आहेत। एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा मिळत असतील तर ते मोठं नुकसान आहे, कारण 2019ला शिवसेना एकसंध होती, त्यावेळेस शिवसेनेला जागा मिळाल्या होत्या महाराष्ट्रामध्ये 18। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना 9 जागा मिळताना दिसत आहेत। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेनं महायुतीमध्ये सगळ्यात जास्त जागा लढवलेल्या आहेत, मात्र 9 जागा जर असतील तर 20 पेक्षा जास्त जागा लढवणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा आकडा समाधानकारक नक्की नाहीये। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मात्र 6 जागा मिळताना दिसत आहेत। हा आकडा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासाठी मोठा असू शकतो, कारण 19च्या निवडणुकीचा विचार केला तर 2019 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एकसंध असताना त्यांना मिळालेल्या जागा होत्या 4। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या गटाला 1 जागा मिळताना दिसते। अजित पवार यांना खरं तर 5 जागा मिळालेल्या होत्या, मात्र 1 जागा ही रासपला गेल्यामुळे 4 जागांवर अजित पवार यांचे उमेदवार उभे आहेत, त्यापैकी 2 उमेदवार हे बाहेरून आयात करण्यात आलेले आहेत। त्यामुळे 2 उमेदवार महत्त्वाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेससाठी। त्यातला 1 उमेदवार असेल रायगडचे सुनील तटकरे आणि दुसरा उमेदवार असणार आहे अर्थातच अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा। त्यामुळे राष्ट्रवादीला जी 1 जागा मिळते ती कुठली हा निश्चितच सगळ्यांसाठी उत्सुकतेचा विषय असणार आहे। हेमाली।